नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गादीचं डिस्कशन चालू असतं तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काकी काय झालं, कसलं डिस्कशन चालू आहे. तेव्हा रजनी म्हणत असते, अरे कलाची पाठ धरली आहे ना. तेव्हा मी आनंदला सांगते की तिच्यासाठी मऊ गादी आणण्यासाठी, कारण हल्ली त्याच्यामध्ये काथ्या वापरतात, त्याच्या गाठी होतात आणि मग तिला पुन्हा त्रास होईल, म्हणून मी त्याला मऊ अशी गादी आणायला सांगते. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, जाऊ दे ना, तसंही दुसरी गादी कशाला, तिच्या रूममध्ये एक दुसरी गादी आहे, ती वापरेल ना, नाहीतर तिचं हंतरूणसुद्धा सुकलं असेल आता. तेव्हा कला म्हणत असते की माझं हंतरून अजून सुकलेलं नाही आहे आणि तसंही मला माहिती आहे तिथे दुसरी गादी आहे, पण ती गादी कशी आहे तू बघितलीस का, गाठी झाल्या तिच्या सगळ्या, मी बरं व्हायचं सोडून अजून माझी पाठ धरेल अशी आहे ती गादी, मी नाही झोपणार तिच्यावरती. तेव्हा अद्वैत म्हणतो, तेवढं काय त्याच्यामध्ये, जास्त नाटके करू नकोस, झोप तिच्यावरती. तेव्हा रजनी म्हणत असते, अद्वैत असं काय करतोयस, अरे तिची पाठ धरली आहे, ती जर सोप्यावरती किंवा चटईवरती अशा अवस्थेत झोपली ना तर तिची पाठ अजून धरेल आणि तिला अजून उठता बसता येणार नाही. तेव्हा इथे कला म्हणत असते की तुला काय करायचं आहे, तू नको बघूच गादी वगैरे माझ्यासाठी, आणि तसंही मी स्वतः आणीन माझ्यासाठी गादी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, बरं ठीक आहे आनंद, तुला जायची गरज नाही आहे, मी बघतो ऑनलाईन गादी आहे का. आणि आता इथे अद्वैत ऑनलाईन गादी मिळते का ते बघत असतो. तेव्हा इथे 1,500 रुपये गादीची किंमत बघितल्यानंतर अद्वैत म्हणतो, बापरे 1,500 रुपये. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, तू किती चिकट आणि कंजूस आहेस रे, म्हणजे इकडे तर म्हणतं की तुमचा सोन्याचा आणि हिऱ्यांचा बिझनेस आहे आणि 1,500 रुपये खर्च करायचे बोलले तर तुझ्या जीवाला लागते का. माझ्यासाठी तुला 1,500 रुपये खर्च करायची गरज नाही आहे. रजनी मॅडम, मी देईन पैसे, आनंदात जा तुम्ही माझ्यासाठी गादी घेऊन या, मी तुम्हाला पैसे देते. तेव्हा अद्वैत म्हणतो, कशाला, तू कुठे जाऊ नकोस, तुला करण्यासारखी खूप जास्त कामं आहेत, ती महत्त्वाची कामं मी तुला सांगतो, चल माझ्याबरोबर. आणि अद्वैत आता आनंदला आपल्याबरोबर घेऊन जातो. कला म्हणत असते की किती घमंडी आहे माणूस, याला दुसऱ्याची किंमतच नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे त्याचं काहीच नाही, याला मला बरं वाटले की मी स्वतः जाईन आणि माझ्यासाठी नवीन गादी घेऊन येईन. तर इकडे नैना आता पसरून राहुलच्या बेडवरती झोपलेली असते. तेवढ्यातच राहुल तिथे येतो आणि म्हणत असतो, नैना ही माझी रूम आहे, हा माझा बेड आहे, कळलं ना, दिवसभर तू असं इथे पसरून झोपू शकत नाही, मलासुद्धा माझा बेड हवा आहे, चल हो बाजूला. तेव्हा इथे नैना आता नाटके करायला सुरुवात करते. ती म्हणते, आई आई ग, माझ्या पोटात दुखते, आणि ती लगेचच बेडवरून उठते आणि खाली बसते. तेव्हा राहुल तिचं नाटक बघून घेतो आणि म्हणत असतो, नैना तुझ्या खूप पोटात दुखतंय का गं. तेव्हा नैना म्हणते, हो ना रे राहुल. तेव्हा राहुल म्हणतो, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि चेकअप करून घेऊया, चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे राहुल आता नैनाचा हात पकडून तिला घेऊन जात असतो. तेव्हा नैना लगेचच त्याचा हात झटकते आणि म्हणते, नाही नको नको, डॉक्टरांकडे जायची काहीच गरज नाही आहे, मला आता थोडं बरं वाटतंय. तेव्हा राहुल म्हणतो, असं कसं, असं मी तुला दुखणं अंगावरती काढू देणार नाही, मला ते बघवणार नाही ना, चल माझ्याबरोबर डॉक्टरांकडे. तेव्हा नैना म्हणते, त्याची गरज नाही आहे, मी आता इथे थोडा वेळानं आराम करते, अशा अवस्थेमध्ये पोटात दुखत असतं, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, मी आराम केला की मला बरं वाटेल. तेव्हा इथे नैना पुन्हा आता बेडवरती झोपते. तेव्हा राहुल आपल्या मनामध्ये म्हणत असतो की नैना, मला माहिती आहे प्रेग्नन्सीच्या नावाखाली तुझी फक्त नाटकं चालली आहेत, सगळं काही तुला करून घ्यायचं आहे, पण मला माहिती आहे ना तुझी नाटकं कशी बंद करायची आहेत ती. तर इथे नैना आपल्या मनामध्ये म्हणत असते की राहुल, नैना मी नैना, तुला सहजासहजी माझ्यापासून कुठेही दूर जाऊ देणार नाही, असं आता नैना म्हणत असते. तर इथे अद्वैत बसलेला असतो. तो म्हणतो की बरं झालं मी योग्य वेळेत आलो, नाहीतर तो आनंद गेला असता दुसरी गादी आणायला, मी एवढी मेहनतीने गादी आणली, पण आता ही गादी त्या अतिआगाऊच्या रूममध्ये कशी नेऊन देऊ, तिचे टोमणे मला अजून ऐकून घ्यायचे नाही आहेत, तिला एकदा गादी दिली की मी मोकळा झालो, नाहीतर सतत आपली बडबड बडबड करतच राहील, असं अद्वैत म्हणत असतो. तर इथे रोहिणी आता आपल्या रूममध्ये असते. तेव्हा ती म्हणत असते आपल्या मनामध्ये की ही कला आहे ना जिथे तिथे तडमडत असते, काय गरज होती तिला तिथे यायची आणि त्या नैनाला पकडायची, काहीतरी बंदोबस्त करायला हवा. राहुल येतो आणि म्हणतो, मामा काहीतरी कर ना, मला कंटाळा आला या सगळ्याचा, ती नैना बघ ना, तिची नाटकं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत, अगं दिवसभर माझ्या रूममध्ये बसलेली असते, ते सुद्धा सगळीकडे पाय पसरवून, माझ्याच रूममध्ये मलाच आता प्रिव्हसी मिळत नाही आहे. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, या सगळ्याला तूच आमंत्रण दिलेस, तुला माहिती आहे ना, तरीसुद्धा मी तुला सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी ती मुलगी तिथे पोहोचता कामा नये, पण एक काम तुला धड करता येईल तर ना, आता भोग, हे तर फक्त ट्रेलर आहे, पुढे बघ काय काय घडतंय ते. तेव्हा राहुल म्हणतो की मामा मला घाबरवू नकोस, आधीच मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा इथे राहुल म्हणत असतो, आपल्याला असं काहीतरी करायला हवं आहे की ती स्वतः हे घर सोडून जाईल,
तेव्हा रोहिणी म्हणते आपल्याला असंच काहीतरी करायला हवं आहे की ती नाही ना स्वतःहून तरी हे घर सोडून जाईल, नाहीतर आबा तरी तिला घरातून बाहेर काढतील किंवा तिच्या घरचे लोक येतील आणि तिला घेऊन जातील. असं काहीतरी आपल्याला करायला हवं आहे, असं दोघे आता प्लॅन करत असतात. तर अद्वैत आता आपल्या रूममध्ये बसलेला असतो. तो म्हणतो आता सगळेजण आपापल्या रूममध्ये असतील, जेवायला अजून वेळ आहे, तोपर्यंत कुणी बाहेर येणार नाही. आता जातो आणि त्या अति आगाऊच्या रूममध्ये ती गादी नेऊन ठेवतो. ते मग कला म्हणत असते की आता जेवायला वेळ आहे, तोवर जाते आणि माझ्यासाठी गादी घेऊन येते. अशा अवस्थेत जर मी झोपले ना तर मला उद्या सकाळी उठतासुद्धा येणार नाही, त्यापेक्षा मीच जाते आणि माझ्यासाठी गादी घेऊन येते. तर कला पैसे घेऊन आता निघतच असते. तेवढ्यातच सोहम आलेला असतो. तो म्हणत असतो की आई, तुला माहिती आहे का, आजीच्या घरी गेल्यानंतर तिथे किती लाड होतात ते. त्यांनी सगळे पदार्थ माझ्या आवडीचे बनवून ठेवले होते. जे लहानपणी मला आवडायचे, ज्यांच्यासाठी मी हट्ट करायचो ना, ते सगळे पदार्थ माझ्यासाठी बनवून ठेवले होते. एवढी मज्जा आली म्हणून सांगू. आणि तू दिलेले लाडू आजीला आणि आजी आजोबांना खूपच जास्त आवडले. तुला माहिती आहे का, पण जी आता खूपच जास्त थकली आहे, ती तुझी आठवण काढत होती आणि आजीने तुझ्यासाठी हे बघ, तुझी आवडती नारळाची वडीसुद्धा पाठवली आहे. तेव्हा इथे रजनी म्हणत असते बघू लवकर डबा माझ्याकडे दे. नारळाची वडीचा वास घेतल्यानंतर ती म्हणत असते याला तर म्हणतात स्वर्ग सुख. तेव्हा रजनी म्हणत असते की आजी आजोबांना माझ्या हातचे लाडू आवडले ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा सोहम म्हणत असतो पण जी थकली आहे तिला बघायला जा ना तू एके दिवशी, आणि तसंही 15 दिवसांनी तुला जायलाच हवं. आजी आजोबासुद्धा तुझी वाट बघत असतात. एक दिवशी आपण दोघेही जाऊया आणि छान पंगत मारूया, पोटभर जेवूया. ते लोकंसुद्धा आपल्याला मिस करत असतात गं. तेव्हा इथे रजनी म्हणते ठीक आहे जाऊया कधीतरी, पण इथलं सगळं कोण बघणार. तेव्हा सोहम म्हणतो बघतील ना सगळेजणं, पण तुलासुद्धा तेवढा चेंज मिळेल ना, असं आता सोहम म्हणतो. तेव्हा रजनीला हे सगळं ऐकून छान वाटतं. तर अद्वैत आता जात असतो गादी आणण्यासाठी. तेव्हा तो इकडे तिकडे लपून छपून बघत असतो आणि बाहेर जात असतो. कुणी आपल्याला बघत नाहीये ना याची खात्री करून घेत असतो. त्यानंतर कला आता बाहेर आलेली असते. ती अद्वैतची गंमत बघत असते. ती म्हणते हा स्वतःच्याच घरामध्ये काय चोरून लपून जातोय इकडे तिकडे. इथे तर म्हणत असतो की माझं घर आहे, माझं घर आहे, मग आता का स्वतःच्याच घरामध्ये लपत छपत चाललंय. त्यानंतर आता ती दारामधून बघत असते. सोहम तिथे येतो. तेव्हा कला म्हणत असते ते बघ तुझा भाव काय करामती करतोय ते. तेवढ्यातच सोहम तिला हात जोडतो आणि तिथून निघून जातो. तेव्हा कला बघत असते तरी त्या अद्वैतने आता गाडीच्या डिक्कीमधून गादी काढलेली असते. तेव्हा कला आता दाराच्या मागे पुन्हा लपून बसते. तेव्हा अद्वैत घाईघाईने जात असताना त्याला ठेच लागते आणि तो गादी सकट खाली पडतो. तेव्हा समोर बघतो तर तिथे कला आलेली असते. कला म्हणते काय रे चांदेकर, हे काय करतोयस तू आणि ही गादी कुणासाठी आणलीस. तेव्हा अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी आणले. तेव्हा कला म्हणते काय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यासाठी काही प्रेमाने घेऊन आलेलो नाही आहे मी, कळलं ना तुला. तेव्हा कला म्हणते हे बघ हा शब्दसुद्धा तू उच्चारू नको, प्रेमाने वगैरे. अरे तू जर असं बोललास ना तर मी झोपेतून डचकून जागी होईन. तुझ्याकडून मला प्रेमाची अपेक्षाच नाही आहे. तू आणि कुणासाठी तरी प्रेमाने काहीतरी करशील मला नाही वाटत. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला काय वाटतं गं, आणि सारखी काय आपली बडबड बडबड करतेस. तुझी कंबर दुखते आहे ना, त्याचा परिणाम काही डोक्यावरती झाला आहे की काय. तेव्हा इथे कला म्हणत असते ही गादी तू माझ्यासाठी आणली आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी आणलेली नाही आहे. एक गरीब बिचारा माणूस रस्त्यावरती गादी विकत होता, त्याला मदत म्हणून मी त्याच्याकडून ती गादी घेतली. तुझ्यासाठी खरेदी करून नाही आणली मी, पण आता तुझ्याकडे नाही आहे ना तर तू ती वापर. तेव्हा कला म्हणते रस्त्यावरती आता गादीवाला सुद्धा बसतो का गादी विकायला, मला तरी हे माहिती नव्हतं. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की आता आमच्या शहरामध्ये हे दुकान असतं. तेव्हा कला म्हणते मला तर माहिती नाही आहे की रस्त्यावरती हे दुकान असतं म्हणून. मी सुद्धा ह्या शहरामध्ये लहानाची मोठी झाली आहे ना, म्हणजे चिंचेवाला बोरेवाला रस्त्यावरती असतो हे माहिती होतं मला, पण गादीवाला सुद्धा असतो हे माहिती नव्हतं. माझं दुकानसुद्धा याच शहरात आहे, तुला तर माहिती आहे, तू आला होतास ना, पण मला माहिती नव्हतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हे बघ त्याला मदत म्हणून मी गादी विकत घेतली आहे आणि ती वापर तू आता वापरू शकतेस, आणि तसंही तुझ्याकडे गादी नाही आहे ना. तेव्हा कला म्हणत असते उपकार म्हणून ही गादी आणली आहेस का तू माझ्यासाठी. हे बघ उपकार म्हणून आणलं असेल ना तर मला काहीच नको आहे तुझ्याकडून. तेव्हा अद्वैत म्हणत असतो किती बडबड करतेस गं, नाही आहे तर वापर ना आता शांतपणे. तेव्हा कला म्हणत असते मला तुझ्याकडून आहे ना उपकार म्हणून काहीच नको आहे, तुला तर चांगलंच माहिती आहे मला उपकाराच्या ओझ्याखाली तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे. तेव्हा इथे आता कला म्हणत असते की अंजू इकडे ये. तेव्हा अंजू आता आल्यानंतर कला म्हणत असते की तुझी गादी खूपच जुनी झाली आहे ना, ही घे गादी तुझ्यासाठी, जा तू वापर. तेव्हा अंजू म्हणत असते पण ही तुमच्यासाठी आणली आहे ना अद्वैत सरांनी. तेव्हा अंजू म्हणते की मी नाही नेणार. कला म्हणते मी सांगते ना तुला ही गादी वापर तू, जा तू घेऊन जा. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हे काय केलंस तू, किती मेहनतीने आणली होती तुला माहिती आहे ना. तेव्हा कला म्हणते पण उपकार म्हणूनच आणली आहेस ना, आणि उपकार म्हणून मी कुठलीही गोष्ट घेणार नाही आहे. तर इथे रजनी आता फोनवरती बोलत असते आपल्या आईबरोबर. ती म्हणत असते की नारळाच्या वड्या मिळाल्या, सगळ्यांना मी दिल्या. हां तुझ्या जावयांना सुद्धा मी देणार आहे, ते अजून आलेले नाही आहेत. तेवढं तसं आता श्री काका येतात.
तेव्हा रजनी म्हणत असते की हे घ्या ना, नारळाच्या वड्या घ्या, आईने सुद्धा पाठवल्या तुमच्यासाठी, विचारत होती खाल्ल्या की नाही ते. तेव्हा श्री म्हणत असतात, काय तू गं सारखी आपली लहान मुलांसारखी हट्ट करत असतेस, दे बरं दे, थोडंसं खातो, नाहीतर त्याच्यावरून सुद्धा अजून बोलत राहशील. तेव्हा तो घेतात आणि थोडंसं चाखून बघतात आणि लगेचच थुंकून टाकतात आणि म्हणतात, अगं त्या नारळाच्या वड्यांना खूपच असा वास येतोय, कधीचा नारळ आहे काय माहिती, आणि घरामध्ये सुद्धा कुणाला देऊ नकोस, नाहीतर त्यांची पोटं बिघडतील, कळलं तुला. तेव्हा इथे आता श्रीकाका वाटेल तसं बोलतात आणि जाऊन झोपतात. रजनीला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. ती म्हणत असते की मी सुद्धा खाऊन बघितल्यात पण छान आहेत त्या, पण इथे श्रीकाका मात्र त्या नारळाच्या वड्याला नावच ठेवतात. कला इथे झोपलेली असते. अद्वैत इथे येतो आणि इकडे तिकडे बघत उभा राहिलेला असतो. तेव्हा कला आपल्या मनामध्ये म्हणत असते, आता हा इथे कशाला आलाय. तेव्हा ती उठून बसते, त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय झालं आता आता इथे येऊन का उभा राहिले, सांगशील का, झोप येत नाही का तुला, तू घुबड आहेस की वटवागुळ आहेस ते सांग जरा. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय बोलतेस ग, घुबड की वटवागुळ, तुला नीट बोलताच येत नाही का. तेव्हा कला म्हणते, मग कशाला इथे येऊन उभा राहिलेस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे बघ, मी जर घुबड किंवा वटवागुळ असेल ना तर तू काही पोपट आहेस का, सारखी आपली बडबड बडबड करत असते, ती सुद्धा काही कारण नसताना. तेव्हा कला म्हणत असते, मग तू इथे कशाला आलेस ते सांग बरं तू. अंजू तिथे येते आणि कलाला ती गादी परत करते आणि म्हणते, कलाताई ही गादी नको मला, माझी गादी अजून चांगली आहे, तुम्हीच वापरा ही गादी. अद्वैत सरांनी तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने आणली आणि प्रेमाने सुद्धा आणली, तेव्हा ही गादी तुम्हालाच ठेवा. तेव्हा इथे कला म्हणत असते की अंजू नाही, त्या गरीब माणसाला मदत म्हणून ही गादी त्याने आणली आहे, माझ्यासाठी आणलेली नाही आहे, आणि मला नको आहेत कुणाचे उपकार, तू जा ही गादी घे, मी सांगते तुला, बिंदास जा वापर ही गादी. तेव्हा अंजू म्हणते, नाही नको, ही गादी तुमच्यासाठी आहे, तुम्हीच ही वापरा. तेव्हा इथे कला म्हणत असते, अंजू मी म्हणते ना ही गादी वापर, तू जा बरं. तेव्हा अंजू म्हणते, नाही मी नाही नेणार ही गादी तुम्हीच वापरा, कारण अद्वैत सरांनी तुमच्यासाठी प्रेमाने आणली, ही गादी मीच तुमच्या रूममध्ये नेऊन ठेवते, असं आता अंजू म्हणते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कला आता गादी हंतरत असते, तेव्हा अद्वैत दारातून तिच्याकडेच बघत असतो आणि हसत असतो. तेव्हा कला त्याला काही बोलायला जाणार तेवढ्यातच म्हणते, यस, शेवटीला मी आणलेली गादी वापरलीसच ना तू. तेव्हा इथे कलाला राग येतो आणि त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तेव्हा अद्वैतला राग येतो आणि तो म्हणत असतो की माझ्या तोंडावरती दरवाजा बंद केला, हे माझं घर आहे ना, माझ्या तोंडावरती दरवाजा तिने नाही बंद करायचा, मी तिच्या तोंडावर दरवाजा बंद करणार, असं अद्वैत म्हणतो. आणि इथे आता कला बिचारी आपल्या रूममध्ये बसलेली असते, कारण तिच्या पाठणीचं दुखणं आता खूपच जास्त वाढलेलं असतं.